रिअल इस्टेट बिझनेस चे क्लायंट होते माझ्याकडे. त्यांची जवळपास 60 लोकांची टीम होती सेल्सची. ओके. सी-पी पार्टनर, हां, ठीक आहे. हां. ज्यांना घरं विकायचे हं. फ्लॅट्स विकतात, मोठ्या-मोठ्या स्कीममध्ये काम करतात. त्यांनी माझ्याकडे काम दिलं लीड जनरेशनचं, ओके. कॅम्पेनचं. हां. सो आणि त्यांनी 3-4 महिने आमचं काम चाललं. हं. त्याच्यानंतर ते म्हणले, की "मी ना टीम तयार करतोय बॅकएंडला." हं. आणि द फर्स्ट थॉट मी त्यांना सांगितलं, की टीम म्हणजे तुम्ही कोण घेणार आहात हं, हं. मार्केटिंगमध्ये? आता जेव्हा तुम्ही मार्केटिंग बोलताय डिजिटल मार्केटिंग त्याच्यात हां, कुठले-कुठले ॲस्पेक्ट व्हिडिओ एडिटिंग, हां. ग्राफिक डिझाइन, करेक्ट. कॉपी रायटिंग, हं, ठीक आहे. त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजर जो हं. कंटेंट पोस्ट करतो. बरोबर. कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट तो एक झाला. शूट करणारा. हं, त्यानंतर ॲड चालवणारा. बरं, हं. Facebook ॲड चालवणारा वेगळा असू शकतो. Google ॲड चालवणारा वेगळा असू शकतो. हां. झालंय काय, की मला एकच व्यक्ती सगळे कामं करू शकतो का? नाही. बरं तो तुमच्याकडे का काम करेल? जर सगळे येतात तो एजन्सी टाकेल. करेक्ट. स्वतःच करेल. आणि हे मी थॉट त्यांना सांगितलं आणि लिटरली हं. हा त्यांनी वर्कआउट करून बघायला बघितला आणि कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही स्वतः जर हे करायचं ठरवलात, पहिले तर सुरुवात होऊ शकते, हं. बट कन्सिस्टंटली राहू शकत नाही. हां. बरं हं. बाय द वे तुम्ही 5-6 लोकांच्या सॅलरीच्या ह्याच्यामध्ये ना एखादी चांगली एजन्सी हायर करू शकता, जी तुमचं सगळं काम करेल. बरं हां. एकालाच कॉन्टॅक्ट करायचा आहे. तो करेक्ट. सगळं काम करून देईल. बरोबर. आणि तिथे मग आम्ही एंट्री केली, की तुम्ही टीम ओके. घेत बसू नका. हं. आमच्याकडे टीम आहे. ओके. आम्ही आमचं काम करतो, तुम्ही घरं विका.